मात्र यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदेंसह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला। पक्षप्रवेशाआधी कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आणि विशेष म्हणजे गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा गोंधळ घातला। कार्यकर्ते गिरीश महाजनांचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतोय। गिरीश महाजन नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढताना दिसतायत आणि या सगळ्या प्रयत्नादरम्यान गिरीश महाजनांना सुद्धा जोरदार धक्काबुक्की सहन करावी लागली। दरम्यान नाशिकच्या पक्षप्रवेशानंतर भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलं। राड्यानंतर देवयानी फरांदे भावूक झाल्याचं दिसून आलं। निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य देवयानी फरांदे यांनी केलंय। काही दलालांनी स्वार्थातून राजकारण केलं असा आरोपही देवयानी फरांदे यांनी केलाय। नाही, गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे। चर्चा झाली आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, आज राडा झाला, नाशिकमध्ये नाराजी स्पष्टपणे उफाळून आलेली आणि विशेषतः गिरीश महाजनांच्या समोर हा सगळा प्रकार घडलाय। कार्यकर्ते इतके अगतिक झाले होते की त्यांनी गिरीश महाजनांसारख्या वजनदार नेत्याचं सुद्धा जुमानलं नाही आणि त्यांच्या उपस्थितीतच हा राडा झाला आणि आपण जी दृश्य बघितली त्यात गिरीश महाजनांना अक्षरशः या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी दरडावणीच्या सुरात बोलावं लागलं। नेमका हा प्रकार काय, का कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे या प्रवेशांना? हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा जो काय आज रंगलेला आहे ते जवळपास 3 ते 4 तास हे सर्व काही सुरू होतं आणि याला कारण ठरलं ते म्हणजे पक्ष सुरू असलेलं इनकमिंग। आता साहजिकच आहे की इतक्या वर्षांपासून कार्यकर्ते हे काम करतायत। जे आपण जे काही सकाळी एक प्रतिक्रिया आपल्याला भेटली की 1989 पासून करंजकर म्हणून आहेत की त्या पक्षाचं काम करतायत, ते आता इच्छुक आहेत। मात्र ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावरती जर एखाद्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश घेणार असेल आणि त्याच्यामुळे जर माझं तिकीट कट होणार असेल तर आमच्यासारख्या निष्ठावानांनी करायचं काय, असा प्रश्न खरं त्यांनी उपस्थित केला होता आणि खरं तर याच काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या खूप काही सांगून जात आहेत। भाजपमध्ये आपण बघत आहोत की गेल्या अनेक महिन्यांपासून इनकमिंग हे सुरू आहेत। खास करून भाजपने नाशिक महापालिकेसाठी 100+ नारा हा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सर्व काही इनकमिंग सुरू आहेत। म्हणजे अगदी एक काही महिन्यांपूर्वीचं जर चित्र बघितलं तर सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश देखील असाच काही वादग्रस्त ठरलेला होता। त्यानंतर गणेश गीते यांचा प्रवेश झाला। अनेक प्रवेश असे झालेत की त्याला विरोध होता, मात्र तरी देखील स्थानिक आमदार, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून प्रवेश देण्यात आला आणि आज देखील तसंच झालेलं आहे की देवयानी फरांदे ज्या खरं तर निवडणूक प्रमुख आहेत नाशिक महापालिकेच्या, त्यांच्यावरची जबाबदारी देण्यात आली आहे। मात्र आजच्या या प्रवेशाबाबत त्यांना कल्पना देखील देण्यात आली नव्हती। त्यांच्याच मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आहेत, मात्र तरी देखील त्यांना या सर्व प्रक्रियेपासून दूर हे ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळेच त्यांची नाराजी जी आहे ती बघायला मिळाली होती। अक्षरशः म्हणजे जेव्हा गिरीश महाजन हे भाजप कार्यालयामध्ये आलेत, पक्षप्रवेश होणार होते, त्यावेळी या सर्व समर्थकांनी त्यांना गराडा घातला आणि गिरीश महाजनांसमोर जय श्रीरामच्या घोषणा ह्या देण्यात आल्या। आमच्यावरती अन्याय करू नका असं म्हणत हे कार्यकर्ते जे आहेत ते गिरीश महाजनांच्या देखील कुठेतरी अंगावर धावून गेले असं देखील बघायला मिळालंय। त्यामुळे एकंदरीतच आता पुढे महापालिका आहेत, गिरीश महाजन सांगतात की आम्ही फक्त प्रवेश देतोय, मात्र कोणालाही शब्द दिलेला नाही। मात्र 1200 जण इच्छुक आहेत, 122 जागा आहेत, त्यासाठी 1200 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत। आजचं खरं तर हा फक्त ट्रायल होती आणि पुढे खरं तर अजून काही नाराजी नाट्याचा सामना जो आहे तो भाजपला करावा लागणार आहे। हेच काहीसं चित्र जे आहेत ते आज जो काही राडा झालेला आहे त्यावरून बघायला मिळतंय। अगदी आजच्या राड्यानंतर एक चुणूक मिळालेली आहे नेतृत्वाला पुढच्या काळात काय प्रसंगांना तोंड द्यायचं। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय नाशिकमधल्या राड्यानंतर चंद्रपुरातल्या राड्याकडे जाऊया। राडा झालेला नाही आहे पण चंद्रपुरात नाराजी नाट्य मात्र उफाळून आलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी नगर परिषदांचे निकाल लागल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती आणि आपल्याला पक्षानं बळ दिलं नाही असा त्यांचा सूर होता। जरी त्यांचा पक्ष नेतृत्वावर आरोप असला तरी सुद्धा तिथं किशोर जोरगेवार जे यापूर्वी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते, नंतर ते शिंदेंच्या शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिला होता, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर मुनगंटीवार यांना तो प्रवेश खटकला होता आणि तिथूनच जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार असा सामना रंगला होता।
या जोरगेवारांची चंद्रपूरच्या महापालिका निवडणूक प्रमुखपदी निवड झाली आणि त्यानंतर मुनगंटीवारांची नाराजी अजूनच उफाळून आली होती आणि काल संध्याकाळी बातमी आली होती की जोरगेवारांची निवडणूक प्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यानंतर आज पुन्हा एकदा हॅपनिंग घडलेल्या आहेत. त्या म्हणजे पुन्हा एकदा जोरगेवारांची प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपुरात मार्गदर्शक म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते जोरगेवारांच्या वर जरी असले तरी सुद्धा खरंच मुनगंटीवारांचं यामुळे समाधान झालंय का हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात. अभिषेक भटपल्लीवार आपले प्रतिनिधी आहेत. अभिषेक, खरं तर मार्गदर्शक मंडळात जाणं म्हणजे भाजपमध्ये काय त्याचा अर्थ होतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मुनगंटीवारांची नाराजी दिसून आली होती म्हणून जोरगेवारांना हटवल्याचं बोललं जात होतं. मात्र आज पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रकार आहे की नाराजी वाढवण्याचा प्रकार आहे? विनोद, सकाळपासूनच चंद्रपुरामध्ये नाट्यमय वातावरण सध्या सुरू होतं. किशोर जोरगेवार यांना पदावरून काढल्याच्या बातम्या सकाळपासून सुरू होत्या. तर काही तासामध्येच परत जोरगेवार यांना पदावर घेतल्याची माहिती समोर आली आणि ते प्रदेशाध्यक्ष यांच्या पत्रही सुद्धा आता सध्या आलेलं आहे. परंतु सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचा वाद जो आहे तो हे सगळ्यांना माहीतच आहे. मागील विधानसभेपासूनच या दोघांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातल्या त्या 2 दिवसापूर्वी एक कर्करोग हॉस्पिटलाचं उद्घाटन जे आहे आपल्या उद्घाटन झालं होतं. त्यावेळेस किशोर जोरगेवार यांनी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रावरून एक वाद परत उफाळला होता आणि ते जो वाद आहे तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला होता आणि याच्यामध्ये दोघांनाही फडणवीसांनी बोलावून घेतलं होतं आणि दोघांनाही समज देण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याच वादामधून जोरगेवार यांना काढल्याचं बोललं जात होतं. परंतु आज परत 2 तासामध्येच त्यांची फेरनिवड झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्येच ही जी निवडणूक आहे होत आहे. परंतु आपण आता जोरगेवारांशी बोललो होतो. जोरगेवारांची सुद्धा प्रतिक्रिया आली. ते म्हणाले की आपण ज्येष्ठाच्याच नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक लढत असतो आणि सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक लढत असल्याचं ते बोलले. परंतु पक्षाच्या सांगण्यानंतर दोघांमध्ये समन्वय झालाय का की होणार आहे की नाही अजूनही कार्यकर्त्यामध्ये संभ्रम आहे. अगदी धन्यवाद अभिषेक. दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय की मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. पण खरंच याला नाराजी दूर करणं असं म्हणतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि आता पुढची बातमी आहे काँग्रेस संदर्भातली. काँग्रेसचं नेमकं काय सुरू आहे या संदर्भात अजूनही स्पष्टता मिळत नाहीये. कारण काँग्रेस एकीकडे मुंबईत म्हणते स्वबळावर लढणार, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ठाकरेंसोबत जाणार नाही असं काँग्रेसचं मत आहे. पण आता असं कळतंय की काँग्रेस काही महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला पाठिंबा देणार आहे. काँग्रेसचं नेमकं चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडे जाणार आहोत. जुई, सकाळपासून जर आपण बघितलं तर मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत. पण असं बोललं जात आहे की मुंबई काँग्रेसचे निर्णय हे मुंबईचे अध्यक्ष घेतील. हर्षवर्धन सपकाळांच्या अखत्यारीत ते निर्णय येत नाही. नेमकं काँग्रेसचं चाललंय काय, निर्णय कोण घेणार आहे आणि खरंच ठाकरेंना मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेस पाठिंबा देणार आहे का? विनोद सर, आपण जर पाहिलं तर मग काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस हे असे 2 गट आहेत. मुंबई काँग्रेस हे केवळ जे मुंबईच्या अखत्यारीत येणारे निर्णय आहेत ते घेतं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे इतर जे राज्य आहे, इतर जे महाराष्ट्रामधले भाग आहेत त्याच्यामधला निर्णय हा प्रदेश काँग्रेस घेत असतं. सकाळपासून जर आपण पाहिलं तर मग प्रदेश काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत. सर्व जे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे ते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. या बैठकीचा अजेंडा म्हणजे की आगामी पालिका निवडणुकींमध्ये काँग्रेसने कोणासोबत युती करायची, कुठे करायची आणि युतीमध्ये किती जागा मागायच्या. आता युतीचा जर आपण प्रस्ताव पाहिला तर मग विशेष म्हणजे वंचित आणि ठाकरे हे 2 पर्याय आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय काही ठिकाणी झाला आहे. उदाहरणार्थ आपण जर पुणे पाहिलं तर मग पुण्यामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशा चर्चा देखील सुरू आहेत. तर चंद्रपूरमध्ये आपण जर पाहिलं तर मग चंद्रपूरमध्ये वंचितला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्ष आता विचार करत आहे. कारण
का तिथे महाविकास आघाडी हा फॉर्म्युला वर्कआउट होत नाहीये. त्यामुळे काही भागांमध्ये ठाकरेंना एकत्र घेऊन तर काही भागांमध्ये वंचितला एकत्र घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आपली चर्चा पुढे नेत आहेत. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसचं देखील आपण जर पाहिलं तर मग अजूनही वंचितला सोबत घ्यायचं का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घ्यायचं याच्यावरती अजूनही निर्णय होणं बाकी आहे. कारण का वंचितला जर सोबत घेतलं तर मग वंचित शेवटच्या क्षणाला दगा देतं असं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी सोबत आपली नैसर्गिक युती आहे, आपण या आधीही राष्ट्रवादी सोबत युती केली आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत पुढे जावं अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू आहे. आता देखील आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते बैठक घेत आहेत, त्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. जवळपास 58 जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. म्हणजे राष्ट्रवादी 58 जागांची मागणी काँग्रेसकडे करत आहे आणि काँग्रेस देखील त्यांना त्या जागा देण्यास तयार आहेत. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एक वेगळी बैठक घेत आहे आणि मुंबई काँग्रेस एक वेगळी बैठक घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ठाकरे आणि वंचितला घ्यायचं की नाही आणि कुठे घ्यायचं या संदर्भात चर्चा करत आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस वंचितला आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्यावरून अजून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. खरं तर अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत निवडणूक अर्ज भरण्यासाठी, दाखल करण्यासाठी. जर लवकरात लवकर हा तिढा सोडवला गेला नाही तर मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी हा परिणाम होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अगदी काँग्रेसची म्हणजे जुई 3 दगडांवर पाय ठेवून कसरत सुरू आहे. त्यामुळे या 3 दगडांवर पाय ठेवून कसरत करताना काँग्रेसला राजकीय बॅलन्स सुद्धा सांभाळावा लागणार आहे आणि ही कसरत काँग्रेसचे नेतृत्व कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि आता काँग्रेस नंतर जाऊयात भाजपकडे. भाजपमध्ये सुद्धा सकाळपासून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 3 महापालिकांसाठी एक बैठक घेतलेली आहे. आज मुंबईची बैठक सकाळच्या सत्रामध्ये पार पडली आहे आणि आता पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मुख्यमंत्री पुण्यात जाणार आहेत. पुण्यात त्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी बैठक होणार आहे आणि अंतर्गत जागा वाटपासंदर्भात या बैठका असल्याचं समजतंय. आपले प्रतिनिधी विशाल आपल्यासोबत आहेत. विशाल, पुणे आणि पिंपरी चिंचवड संदर्भातली बैठक बाकी आहे, मात्र मुंबईतली बैठक पार पडल्याचं समजतंय. मुंबईतल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात काही निर्णय झालाय का आणि त्या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेसोबत काही बोलणी सुरू झाली आहेत का? विनोदजी, आपल्याला सातत्यानं कळतंय की महायुतीचे नेते हे सातत्यानं असं म्हणतायत की जागा वाटप हे आमचं अंतिम झालेलं आहे, आमचं सगळं काही तयार आहे. मात्र अद्यापही घोषणा ही महायुतीकडनं होत नाही. आणि आज या सगळ्या जागा वाटपांच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्याचा अंतर्गत बैठका ज्या आहेत या भाजपच्या घ्याव्या लागलेल्या आहेत. दुपारी 12:30 वाजल्यापासून मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा पद्धतीने या बैठकांचं एक आयोजन आहे. मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महायुतीकडनं मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे असं कळते. आणि सूत्रांकडनं अशी माहिती कळते की काही जागा ह्या रिप्लेस केल्या जाऊ शकतात, कारण का काही जागांवरनं वाद जो आहे हा निर्माण अद्यापही राहिलेला आहे. जवळपास एक 28 जागांचा तोडगा जो आहे हा निघालेला नाहीये अशा पद्धतीची माहिती कळते. आणि त्या जागांच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ही बैठक जी आहे ही आज घेण्यात आली. याच्यामध्ये मुंबईतील प्रमुख नेते उपस्थित होते. इथून पुढच्या ज्या बैठका होणार आहेत या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीत, कारण का अंतर्गत नाराजी आणि इच्छुकांची गर्दी ही आपल्याला या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळते. आणि एकत्रित जर आपण पाहायला गेलो तर मुंबईच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर शिंदेकडनं एक जागा न सोडण्याची भूमिका जी आहे ही त्यांच्या नेत्यांकडनं येताना पाहायला मिळते. कुठेतरी 100पेक्षा अधिक जागा आपल्यालाच मिळाव्यात अशा अनुषंगानं रणनीती आणि एक आग्रह जो आहे हा शिंदेच्या शिवसेनेकडनं केला जातोय. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपची मोठी कसरत लागणार आहे. अंतर्गत नाराजी कुठेही निर्माण होऊ नये याच्या अनुषंगाने या बैठका होत आहेत. दुसरं म्हणजे अर्ज भरण्यासाठी अत्यंत कमी दिवस हे आता राहिलेले आहेत आणि यामुळे कुठेतरी लवकरात लवकर याच्या बाबतीत तोडगा निर्माण व्हावा आणि एक प्रकारे काही जे नाराज असतील त्यांची सुद्धा कशा पद्धतीने येणाऱ्या काळात समजूत काढली पाहिजेत याची सुद्धा रणनीती या बैठकांमधनं केली जाते. विनोदजी, अगदी पुढच्या 24 तासामध्ये जर भाजपला निवडणुकांची जागा वाटपासंदर्भातली घोषणा करायची असेल, शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा करायची असेल तर आज आणि उद्या त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत आणि लवकरात लवकर तोडगा काढून प्रचाराच्या कामाला लागणं गरजेचं आहे. धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आपण विशाल पुजारीकडनं घेणार आहोत. कोल्हापुरातनं बातमी आहे. कोल्हापुरात वैष्णवी महाडिक यांनी इन्स्टा अकाउंट आपलं बंद केलेलं आहे. वैष्णवी महाडिक म्हणजे महाडिकांच्या थोरल्या सूनबाई, उद्योजक पृथ्वीराज महाडिक यांच्या पत्नी आणि कृष्णराज महाडिक यांच्या वहिनी.
त्यांचा खाजगी निर्णय त्याबाबत आम्ही काही खुलासा देणार नाही अशा पद्धतीचे प्रतिक्रिया आहेत. त्यामुळं जर पाहायचं झालं तर याची 2-3 ही महत्वाची कारण आहेत की सोशल मीडियावरून हे एक राजकीय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे महाडिक घराणं आणि त्यांच्या घरातल्या या सुनबाईचे फेसबुक पेज, इन्स्टा पेज आहे आणि यावरून कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये किंवा त्यांच्याबाबत कोणताही आक्षेपार्ह मजकूर टाकला जाऊ नये, त्यांच्याबाबत कोणत्याही ट्रोलिंगचा प्रकार करू नये. अगदी. याबाबत याला अनुसरत हा निर्णय जो होता घेतला जावा असा एक अंदाज जो होता बांधला जातो. अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. वैष्णवी महाडिक यांच्याबद्दलची ही माहिती होती. आपण बघतोय तुम्हा सर्वांचे धन्यवाद. प्रांजल कुलकर्णी, त्याचबरोबर अभिषेक भटपल्लीवार, जुई जाधव आणि विशाल पाटील आपल्यासोबत होते. आपापल्या बातम्या सविस्तरपणे सांगितल्याबद्दल आभार. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची अशी ही घडामोड आहे.